न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिक सेनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आज उग्र वळण लागलेले आहे। मागील 8 दिवसांपासून आंदोलन करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। आंदोलनादरम्यान रिपब्लिक सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्वागत कमानीवर चढून आत्मदहनाचा इशारा दिला। त्याचवेळी महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशद्वारावरच अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी पळत जाऊन उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मात्र प्रशासनातील अधिकारी आणि उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना रोखले। त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले। उमरज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालगेवाडी जळव मार्गावर मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच ताराळे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कचरे तसेच पोलीस अंमलदार पोतेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्यावर पडलेली दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले असून त्यामुळे अल्पावधीतच मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डोंगराळ भागातून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे। साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील हुतात्म्यांची नगरी म्हणून परिचित असलेल्या वडूज नगर पंचायतीच्या घंटागाडीवर ऐन पावसाळ्यात कचऱ्याची पोती लटकताना दिसत आहेत। महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग आणि नगर विकास विभाग स्वच्छतेवर आणि नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे। परंतु वडूज नगर पंचायत लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपलेल्या अवस्थेत आहे। नगरपंचायतीतील ठेकेदारांच्या या निष्काळजीपणामुळे नागरिक उघड्यावर कचरा टाकत असून ओला व सुका कचरा एकत्र टाकला जात असून प्रक्रिया केली जात नसल्याने वडूजमध्ये अनेक नागरिकांना आजाराचा सामना करावा लागत आहे। नागरिकांच्या मधून कचऱ्याविषयी रोष निर्माण झाला असून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। या सर्व बाबींकडे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य सभापतींचे दुर्लक्ष असून सपशेल अपयश असल्याचे बोलले जात आहे। सांबरवाडी येथे झालेल्या भूसंकलनामुळे कास पाणी पुरवठा पाईपलाईनला गेल्या 4 दिवसांपासून गळती लागली आहे। या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागाकडून गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले असून आज सकाळी सुमारे 10 वाजता सातारा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सांबरवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेत नागरिकांना लवकरात लवकर सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। याशिवाय नगराध्यक्ष मोहिते यांनी समर्थ मंदिर ते बोगदा या रस्त्याची देखील पाहणी केली। पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या संबंधित यंत्रणेला निर्देश दिले। सातारा जिल्ह्यातील कन्स्ट्रक्शन क्षेत्रात नावाजलेल्या देसाई कन्स्ट्रक्शनने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दहिवडी ते पिंगळी खुर्द मान तालुका जिल्हा सातारा येथील रस्ता सुधारणा करण्यासाठी 3,52,00,000 रुपयाचे काम केले। परंतु प्रत्यक्षात काम झाल्यानंतरही काही दिवसातच पावसाळ्यापूर्वी रस्ता उकलण्यास सुरुवात झालेली आहे। ग्रामविकास विभागाने 3,52,00,000 रुपये खर्च करून रस्ता पूर्ण केला खरं, परंतु ठेकेदाराने फक्त बिल काढण्यासाठी रस्ता केल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे। कोरेगाव शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चक्री ऑनलाईन जुगार व्यवसायावर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी मोठी कारवाई करत 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत 2 ऑनलाईन जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एकूण 69,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून पहिली कारवाई जळगाव नाका केदारेश्वर मंदिर मार्गावरील एका गाळ्यात करण्यात आली। येथे बेकायदेशीरपणे पैशाच्या शर्ती स्वीकारून चक्री ऑनलाईन जुगार सुरू असल्याचे आढळून आले। पोलिसांनी छापा टाकून 32 इंची टीव्ही, CPU, मोबाईल, जुगारांच्या नोंदी असलेली वही, रोख रक्कम व इतर साहित्य असा 58,710 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। त्यानंतर सातारा कोरेगाव मार्गावरील साखळी पूल ते बाजारपेठ रस्त्यावरील एका दुकान गाळ्यावर छापा टाकण्यात आला। तेथेही चक्री ऑनलाईन जुगार सुरू असल्याचे निष्पन्न झाले। या ठिकाणाहून टीव्ही, CPU, संगणक साहित्य व रोख रक्कम असा 20,330 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेचा धक्का लागून पारधी समाजातील 5 जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी तसेच संबंधित महावितरण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी दलित महासंघाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सातारा लोणंद मार्गावरील वडूद येथील कृष्णा नदी व वेण्णा नदीवरील सुमारे 181 वर्ष जुने पूल आजही अवजड वाहतुकीचा प्रचंड भार सहन करत आहेत। पावसाळ्यात पुलांची अवस्था अधिक धोकादायक बनत असून स्थानिक नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे। याबाबत सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की प्रत्येक पावसाळ्यात प्रशासनाला निवेदने देऊनही अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही। जनतेच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे। संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जबाबदार यंत्रणांनी केवळ कागदोपत्री अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष वडूद येथे येऊन कृष्णा नदी व वेण्णा नदीवरील पुलांची पाहणी करावी।
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज प्राथमिक शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मोर्चात जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यरत शिक्षकांना टीईटी सक्ती, पदोन्नतीतील अटी, संच मान्यता धोरण आणि BLO कामातून मुक्तता या प्रमुख मागण्यांसाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षकांनी केली. यावेळी शिक्षक राज्य नेते उदय शिंदे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके यांनी शासनावर टीका करत शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सातारा जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसाचा फटका आता कराड तालुक्यातही बसू लागला असून कराड तालुक्यातील पालगावाजवळील तारळी नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीपात्र आणि पुलावरून जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे तारळी नदीच्या प्रवाहात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज.